खासदार निलेश लंके, आमदार जयंत पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांची किल्ले प्रतापगड गडकोट मोहीम यशस्वी. असंख्य कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर श्रमदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा अनेक उपक्रमांद्वारे गड किल्ला संवर्धनाची चळवळ उभी राहिली आहे. रविवारी सकाळी 7 वाजता महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर गडकोट मोहीम उपक्रम राबवण्यात आला. खासदार निलेश लंके यांच्यासह पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. गड किल्ल्यांचे वैभव, इतिहासातील पराक्रम आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथा या भूमीवर उभं राहून अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहत असल्याचे स्पष्ट करून गडकिल्ले हे केवळ प्रेक्षणीय स्थळ नसून ते आपल्या परंपरेचे जिवंत साक्षीदार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचे संवर्धन, स्वच्छता आणि हरितीकरण करणे हे आपल्या भावी पिढ्यांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने पावले टाकणे आवश्यक असल्याचे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे शिवप्रेरणास्थळे गड किल्ल्यांच्या संवर्धनातून जपली जात आहेत. या उपक्रमाला अधिक उंचावर घेऊन जाण्यासाठी निश्चितपणाने समाज घटकांची देखील तितकीच प्रतिसाद लाभत आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवप्रेमींचे खासदार निलेश लंके व आमदार शशिकांत शिंदे यांनी मनापासून आभार मानले. म्हटलं तर निलेश लंकेंच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गड किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आदरणीय निलेश लंके असतील, जयंत पाटील साहेब असतील, ही सर्व मंडळी आणि मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते प्रत्येक गडावर, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या गडावर पण जाऊन तिथे संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करतायत आणि ही स्वच्छता मोहीम करतायत, झाडं लावतायत, पर्यावरणाचा संदेश देत आहेत. खरं म्हणतं तर हा किल्ल्यावरून दिलेला संदेश महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपण या प्रकरणातून करतोय आणि मला वाटतं की हा पराक्रम आहे. आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन जिथे अफजल खानाचा पुतळा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आज एक प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होत आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभा करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करतो. जनतेने ठरवा अफजल खान कोण आहे ते. कारण का मला वाटतं की सध्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पताका उभी केली, आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी. ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं, तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करणार आहोत. कोरेगाव येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. कोरेगाव येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शाखेमध्ये आदरणीय दादी प्रकाश मनीजी यांच्या 18व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे महापुण्याचे महत्त्व आहे. त्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, शाखेच्या संचालिका आदरणीय शिवानी बहनजी, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे आणि राहुल रघुनाथ बर्गे यांना शिवानी बहनजी यांनी राखी बांधली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोरेगाव सेवा केंद्रात सातारच्या अक्षय ब्लड बँकेच्या सहयोगाने झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशाल रक्तदान अभियान यशस्वी केल्याबद्दल शिवानी बहनजी यांनी आभार मानले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे कोरेगाव तालुक्यात अत्यंत उत्कृष्ट कामकाज सुरू आहे. अध्यात्माच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी ते
परिश्रम घेत आहेत. त्यांच्या उपक्रमांना नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन आदरणीय दादी प्रकाश मनीजी यांना विनम्र अभिवादन केले आहे. नजीकच्या काळात सर्व उपक्रमांना सहकार्य केले जाईल अशी ग्वाही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. कोरेगाव नजीकच्या काळात ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाईल. प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे. एकंबे रस्त्यावर गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण. संपूर्ण कोरेगाव शहर आणि परिसर हिरवागार करून पर्यावरणपूरक शहर म्हणून हे भविष्यकाळात ओळखले जाईल या दृष्टीने शहराचे जबाबदार नागरिक म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जात आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच कोरेगाव नजीकच्या काळात ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाईल असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला. कोरेगाव एकंबे रस्ता परिसरात एकंबे रोड गुड मॉर्निंग ग्रुप हा सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. या ग्रुपने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. रविवारी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी नील मोहराच्या झाडांची रोपे या ग्रुपला वृक्षारोपणासाठी प्रदान केली. त्याप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, ग्रुपचे अध्यक्ष संजय बाबर, उपाध्यक्ष संतोष बर्गे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसावडे, सुहास गोळे आदींसह ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कोरेगाव एकंबे रस्ता हा शहरातील प्रमुख रस्ता म्हणून गणला जात आहे. या रस्त्याच्या दुतर्फा रिंग रोडच्या पूर्वेस जाधव पोल्ट्री फार्म ते गोलवाडी या दरम्यान दुतर्फा वृक्षारोपण केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जांभूळ, शिरस, कडुनिंब, नीलमोहर, बदाम, बहुवा व अर्जुन या वृक्षांची लागवड करण्यात आली. राजाभाऊ बर्गे यांच्यासह महेश बर्गे, ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसवडे, अभिजित भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास गोळे यांनी वृक्षारोपण मोहिमेमागील भूमिका विशद केली. केवळ वृक्षारोपण करून आम्ही थांबणार नाही तर 12 महिने ही वृक्ष जगवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ती जगवणार आहे. नजीकच्या काळात कोरेगाव एकंबे रस्ता हा हिरवागार झालेला दिसेल असा विश्वास गोळे यांनी व्यक्त केला. प्रारंभी ग्रुपच्या वतीने प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे यांच्यासह एकंबे येथील श्रुतिका नर्सरीचे संचालक राजेंद्र शिंदे, केदारेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक अनिकेत शिंदे, कॉन्ट्रॅक्टर अभिजित बर्गे, निलेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विनोद डम यांनी आभार मानले. कार्यक्रमास किशोर साळुंके, दीपक चव्हाण, निलेश गायकवाड, राजेंद्र पारखी, संजय येवगे, विष्णू खताळ, नवनाथ जाधव, ईश्वर चव्हाण, मुलानी, विजय गायकवाड, बुतकर, डॉक्टर संजय चिवटे, डॉक्टर सौ चिवटे, आरिफ मुल्ला, बाबा वेल्हाळ, राजेंद्र बर्गे, चेतन बर्गे, भामदास बर्गे, रमेश चव्हाण, लक्ष्मीकांत दायमा आदींसह यावेळी नागरिक उपस्थित होते. वाढदिवस तो पण पर्यावरणपूरक. गुड मॉर्निंग ग्रुपचा अभिनव उपक्रम. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव एकंबे रस्ता हा ट्रिमिक्स काँक्रीटीकरण झालेला आहे. त्या पुढचा भाग हा डांबरीकरण झालेला आहे. या रस्त्यावर दररोज पाठी फिरणाऱ्या सामाजिक कार्यातील अग्रेसर असणाऱ्या मंडळींनी एकत्रित येऊन गुड मॉर्निंग ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपने अल्पावधीत वृक्षारोपण मोहीम गतिमान केली आहे. नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, शिक्षक अभिजित भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे. प्रत्येकाचा वाढदिवस हा वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन करून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुहास गोळे यांनी सांगितले. एकूणच कोरेगावात या ग्रुपने नवीन संकल्पना मांडली असून वाढदिवस तो सुद्धा पर्यावरणपूरकच हे पाहून परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बंद झालेले कोयना धरणाचे 6 दरवाजे पुन्हा 37 तासानंतर उघडले. 8,300 क्युसेस नदीपात्रात विसर्ग. पायथा विद्युतगृहातून 2,100 क्युसेस सलग सुरूच. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर, जावली आणि पाटण तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली असून कोयना धरणात पाण्याचा एवा वाढला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व 6 दरवाजे रविवारी सकाळी 9 वाजता पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत. 8,300 क्युसेस नदीपात्रात विसर्ग सांडव्यावरून तर पायथा विद्युतगृहातून 2,100 क्युसेस पाण्याचा विसर्ग सलग सुरूच आहे. गुरुवारपासून सातारा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून कोयना धरणाचे दरवाजे हळूहळू खाली घेण्यात आले होते. रात्री 8 वाजता सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने तब्बल 37 तासानंतर पुन्हा दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यातील तारळी आणि उरमोडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे सुरूच आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन दक्षता बाळगावी आणि नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन सिंचन विभागामार्फत करण्यात आले आहे. कराडमध्ये ढेवेवाडी फाट्यावर इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक. इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागण्याचा सिलसिला कायम.
रविवार हा तर खरा सुट्टीचा दिवस. या दिवशी महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक असते. त्या दरम्यान चालता चालता इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहरातील ढेबेवाडी फाट्यानजीक शिवछावा चौकात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चौकातच द बर्निंग बाईकचा थरार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावर एक जण आपली इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन कोल्हापूर बाजूकडून कराडच्या दिशेने जात होता. शिवछावा चौक नजीक तो आला असता अचानक दुचाकीमधून धूर येऊ लागला. वाहन चालकाने प्रसंगवधान राखत रस्त्याकडेला दूर अंतरावर दुचाकी लावली आणि बाजूला लांब अंतरावर जाऊन थांबला. तसेच परिसरातील नागरिकांना इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला असल्याची माहिती दिली. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कराड शहर पोलिसांना आणि नगरपालिकेच्या अग्निशामक दलास इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला असल्याची माहिती दिली. दोन्ही यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत दुचाकी आगीमध्ये जळून खाक झाली होती. दरम्यान कराड शहर आणि परिसरात इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागण्याचे प्रमाण वाढत चालले असून सातत्याने या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.